नमस्कार माऊली. गणागणगणात बोलते. छान सकाळ आज लवकर सुटले होते कारण कामं खूप होते. तर म्हटलं आज लवकर उठावं आणि छान नाश्त्याला अशा शेवड्या केल्या. मस्त मोकळ्या मोकळ्या अशा तिखट मिठाच्या शेवड्या खूप छान लागते. एकदा तुम्ही नक्की ट्राय करा. फक्त सांबार नव्हता कारण बाजार संपला आमच्याकडचा आणि त्यामध्ये सांबार टाकायला होता नाही. तर मस्त छान अंघोळ करून घेतली आणि देवपूजा करून घेतली. मी तुम्हाला सांगितलंच होतं की मी देवाची भांडी घासली आहेत. देवाची भांडी जेव्हा आपण देवघरामध्ये लावतो त्यावेळेस देवघर एकदम प्रसन्न वाटतं. आणि देवपूजा झाल्यानंतर आपण जी प्रार्थना करतो त्या प्रार्थनेतून आपण जी श्रद्धेने प्रार्थना करतो एकदम मन प्रसन्न होऊन जातं. आणि तुम्ही पाहू शकता किती सुंदर असं देवघर दिसत आहे. देवघराची पण साफसफाई केली होती. देवाची भांडी लावून घेतली आणि मस्त असं सुंदर असं देवघर तयार झालं आहे माझं. आणि नंतर मग जरासं किचनमधले पण भांडे घासले होते. तिखट मिठाचा म्हणजेच मसाल्याचा डबा घासला होता. तर मसाल्याचा डबासुद्धा भरून घेतला. त्यामध्ये आपल्या आयुष्यातील 7 रंग भरून घेतले जे आपल्या बायकांना आयुष्यभरासाठी असतात. आज पण भाजीसाठी काहीच नव्हतं तर म्हणून म्हटलं छान मिक्स डाळीची भाजी करावं. छान 1 छोटी वाटी चण्याची डाळ, 1 छोटी वाटी तुरीची डाळ, 1 छोटी वाटी मुगाची डाळ अशी मिक्स करून छान भिजत घातली होती. आणि तेच मिक्सरमधून वाटण काढून घेतलं. ते कढईमध्ये तेल ठेवलं. त्याच्यामध्ये जिरं मोहरीची छान फोडणी दिली. मस्त थोडंसं एक मोठा कांदा बारीक कापून घेतला, 1 टमाटर आणि थोडंसं आंबा. तर छान त्याच्यामध्ये कांदा, लसूण, टोमॅटो आणि आंबा टाकून घेतला. त्यांना छान शिजवून घेतलं. त्याच्यामध्ये हळद, तिखट, मीठ, धने पावडर, थोडासा घरगुती मसाला असं टाकून घ्यायचं. त्यांना छान शिजू द्यायचं. पूर्ण त्याच्यातला कच्चावटपणा जाईपर्यंत छान शिजू द्यायचं. आणि त्याच्यामध्ये थोडीशी टाकायची कस्तुरी मेथी. त्यामुळे भाजीला टेस्ट चांगली येते. आणि आपण जे वाटण तयार केलं होतं ते वाटण त्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आणि त्याला छान शिजू द्यायचं. ते छान वाटण थोडा वेळ शिजू द्यायचं. त्या ताटावर थोडंसं पाणी ठेवायचं आणि त्याच पाण्यामुळेच भाजी शिजून जाते. भाजीमध्ये पाणी टाकायचं नाही. थोड्याशा वरच्या पाण्यानेच ती भाजी शिजून जाते. छान कणिक मळून घेतली होती. वरण भाताचा कुकर लावून घेतला होता. छान अशी भाजी मस्त तयार झाली. अशी एखाद्या वेळेस देवासाठी नैवेद्य केली होती. काय करायला देवाला रोज दाखवत नाही, नैवेद्यच दाखवते. कारण त्यामधले 3 नैवेद्य गाईला, 1 तुळशीला आणि कुत्र्याला लावायचे. काहीतरी वेगळं करून आयुष्यात अजून कोणाकडे कमेंट्समध्ये नक्की सांगाल. आणि छान देवाला नैवेद्य दाखवून दिले. पाणी ओवाळून घेतलं आणि मग 1 नैवेद्य तुळशीपाशी ठेवला, 1 नैवेद्य कुत्र्याला टाकला आणि 1 ते 3 नैवेद्य हे गायला लावायचे. आमच्या घरीच गाय असल्यामुळे गायला नैवेद्य लावून देतो. नंतर आज ना केस खूप खराब दिसत होते. तर म्हटलं चला आता केसांना मेहंदीच लावून घ्यावं. कामं झाले आहेत. छान मेहंदी भिजवायला घेतली. तर मेहंदी तर नुपूरच मेहंदी लावते. तर त्या नुपूर मेहंदीचं जसं मी पॉकेट फोडलं तसं त्या मेहंदीचं पॉकेट एकदम फसका झाला आणि सर्व मेहंदी माझ्या अंगावर सांडली. तर मग असं होते ना आपण करायला जातो एक आणि होतं एक तशाच सारखं. आणि छान जे मी मिश्रण तयार केलं होतं ते मेहंदी भिजवून घेतली. मी लोखंडाच्या कढईमध्येच मेहंदी भिजवते आणि त्याच्यामध्ये थोडी शॅम्पू टाकायचा तुम्हाला जो आवडतो तो आणि त्याच्यामध्ये थोडंसं कोकोनट ऑइल टाकायचं. किंवा जर तुमच्याकडे विटॅमिन ईची कॅप्सूल असेल तर ती टाकायची. माझ्याकडे नव्हती तर मी नाही टाकली. छान असं भिजवून घ्यायचं आणि रात्रभर राहू द्यायचं आणि दुसऱ्या दिवशी सकाळी मेहंदी केसांना लावून घ्यायची. 2-3 तास ठेवायचा आणि छान धुवून घ्यायची. इतका छान रिझल्ट आहे ना त्याचा. म्हणजे खूपच शायनिंग केस येतात, असे चमकदार केस होतात आणि चमकदार तर होतातच पुन्हा असे मुलायम असे केस होतात. आपण त्या घरगुती वस्तू टाकून जे असं काही करतो ना तर त्याचा रिझल्ट पण चांगलाच येतो आणि पुन्हा केसांना कोणत्याच प्रकारची इजासुद्धा होत नाही. त्याचे उलट फायदेच होतात. तुम्हाला जर हा ब्लॉग आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब